नमस्कार. ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. असेच सरकारी नोकरीविषयी नवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा. चला तर पाहूया आज UPSC मार्फत सिव्हिल सर्व्हिस UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 ही भरती निघालेली आहे. सदर भरतीचे जाहिरात क्रमांक आहे 5/2026 CSE. एकूण पदसंख्या आहे 933 जागा आहेत. सदर परीक्षेचे नाव आहे नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026. पदाचे नाव आहे IAS, IPS, IFS आणि इतर अशा एकूण 933 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करत असताना कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता व तुम्ही अंतिम टप्प्यात असाल पदवीच्या तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. सदर भरतीसाठी अर्ज करत असताना वयाची अट ही 1 ऑगस्ट 2026 रोजी ओपन कॅटेगरीसाठी 21 ते 32 वर्ष आवश्यक आहे. SC ST या प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट आहे व OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट देण्यात आलेले आहे. नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत आहे. ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला परीक्षा फी ही जनरल व OBC उमेदवारांना 100 रुपये परीक्षा फी आहे व SC ST PWD व महिलांना या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारली नाही. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 24 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 6च्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे. पूर्व परीक्षा ही जवळपास 24 मे 2026 दरम्यान होणार आहे, म्हणजे मे महिन्यात कोणत्या ठिकाणी होऊ शकते. सदर भरतीची सविस्तर जाहिरात ही CDN माझी-नोकरी.news या वेबसाईटवर आहे. त्या सविस्तर तुम्ही अर्ज पाहूनच तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला upsc.online.nic.in या वेबसाईटला जायचं आहे. तिथं प्रथमतः तुमचे अकाउंट बनवायचे आहे क्रेडिट करून. त्याच्यानंतर तुम्हाला एक लॉगिन ID पासवर्ड प्राप्त होणार आहे. पूर्णपणे प्रोफाईल बनवायची आहे. त्याच्यामध्ये तुमचे फोटो साईन सर्व अपलोड करायचे आहेत व नंतर तुम्हाला ॲप्लाय म्हणून तुम्हाला अर्ज करायचा आहे व तुमच्या पोस्टसाठी अर्ज केल्यानंतर तो पूर्ण फॉर्म सबमिट करायचा व त्याची एक्झाम फी पेड करायची आहे व भविष्यासाठी त्याची एक प्रिंट काढून तुम्हाला ठेवायची आहे. सदर upsc.gov.in या वेबसाईटला गेल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा केंद्रीय लोकसेवा आयोगाबरोबर सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे व नियम अटीची सर्व सविस्तर माहिती देण्यात आलेली ती पाहूनच तुम्ही अर्ज करू शकता. सदर भरती एक अधिकारी पदाची साठी आहे व सेंट्रल गव्हर्नमेंट UPSC मार्फत घेतली जाते व जे पण उमेदवार पदवीधर आहेत त्यांनी नक्की या भरतीसाठी अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.